एनडीटीव्ही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट 30 जुलै 2014 पुणे जिल्ह्यामधल्या आंबेगाव तालुक्यात निसर्गाचा प्रकोप झाला। हिरव्यागार डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं माळीण नावाचं एक टुमदार गाव। एका रात्रीत हे गाव जमिनीत गाडलं गेलं। 151 जणांचे बळी गेले आणि माळीणची दुर्घटना होऊन आता एक दशक उलटले। आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण पुन्हा बसले। पाहुयात हे नवं माळीण नेमकं कसं आहे। नष्ट झालं। ही घटना सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना समजली त्या व्यक्तीसोबत आपण आहोत। ते एसटी महामंडळाचे त्यावेळी ड्रायव्हर होते, आता ते रिटायर्ड आहेत, प्रताप काळे। मंचर औपा मंचर घेऊन येत होतो, 7ला गाडी सुटती आणि घाटामध्ये सुद्धा झाड पडलं होतं। ते तोडून आम्ही पुढं आलो। पुढं आल्यानंतर माळीण कोंढरे घाटामध्ये एक माणूस खालून वर आला, माझी गाडी अडवली। मला म्हणलं काळे माळीण धडपलंय आणि पुढे तुमचा रोड बंद आहे। मग माझ्या तिथं रेंज होती त्या टावर पाशी, तिथं आम्ही आलो आणि तिथून बघितलं खाली सगळं। तर ते गाव जे आम्हाला दिसायचं ना वरून, माळीणचा तो रस्ता वरून खाली आलेला आणि स्टँड लोक स्टँड असायचं कोपऱ्यावर तिथं। तर त्या टायमाला बघत होतो रोड दिसतोय आणि माळीण जे दिसायचं ना आम्हाला, तिथं सगळी माती आली होती सगळी, मोठमोठी असं तिथं सगळं पाणी वाहत होतं। मग तिथं स्थानिक लोकांनी माझ्याबरोबर होतं गाडीमध्ये, मग त्यांनी सांगितलं। मग आम्ही बसलो विचार करीत किती लोकांना संख्या असेल काय अमकं तमकं। तर अशा पद्धतीने ज्यावेळेस पहिल्यांदा ही घटना घडली त्यांच्या लक्षात आली। निश्चितच त्याची जी तीव्रता होती ती एवढी भीषण आहे हे देखील त्यांच्या लक्षात सुरुवातीला आलं नाही। मात्र ही जी दरड कोसळली होती ती संपूर्ण गावावर कोसळली आणि एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 151 लोक याच्यात मृत पावली। तुला आईने सांगितलं का? मग घराखाली आली। आईने सांगितलं तुला काय घरावर झालं? कोसळलं नाही। कधी झालं होतं काय माहिती तुला? 29 जुलैला। हो ना। आता तुला काय वाटतं तिकडे गावाकडे गेलं, जुन्या गावाकडे वगैरे गेलं, देवाच्या पाया पडायला जातो? मला वाटत तिथंच असं पाहिलं होतं, म्हणजे माझ्या चिंचवाडीचा मित्र यायला खेळायला। जुनं गावच आवडत होतं तुला? दादा मला नाव सांगा। दिलीप भगवान लिंबे। मला सांगा आपल्या घरातले किती लोक गेली, काय घटना घडली आणि एकूण काय दुःखाचा डोंगर त्यावेळेस आपल्याला कोसळला? आता माझ्या घरातले 10 लोक गेले। आई, भावाची बायको, माझी पत्नी आणि 7 मुलं। ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होता, कशा पद्धतीने तुमच्या समोर घटना? ते मी शेताकडे आईने लावलं होतं आणि त्याच्यामुळं मग गावाच्या जवळच आलतो मी। तर येता येता ते असं डायरेक्ट झाडं अशी गरगर मोठा आवाज झाला, स्फोट झाला आणि ती झाडं गरगर फिरत खाली आली। हे किती वाजता घडलं आणि साधारणतः पुढं काय काय झालं मग त्याला? हे 8:15च्या दरम्यान घडलं आणि मग पुढं नंतर मी आरडत ओरडत मी आडिवरे गावाला गेलतो। त्या टायमाला काही मोबाईलची सोय नव्हती। मग तिथं जाऊन त्या कार्यकर्त्यांना सांगितलं, तिथून मग त्यांनी तिकडं
वळसे पाटील असं यांना फोन फिरवलं त्यांनी. आणि त्यानंतर मग ती यंत्रणा सुरू झाली. ते कसे कसे लोक हातात आली, पुढं कसा आक्रोश झाला, लोक कसं? हो, म्हणजे ते आता माणसं सापडायला प्रत्येक घरची सुरुवात जशी केली ना, एक एक दोन दोन माणसं सापडायला सुरुवात केली. पण कोणाचा हात, कोणाचा पाय, कोणाचा मुंडका असं म्हणजे ते त्याच्यामध्ये त्या ढिगाऱ्यात काही भेटलं नाही. त्या घटनेनंतर प्रशासनाने मोठ्या पातळीवर हालचाली करून या गावाचं पुनर्वसन केलं आणि हे गाव 15 ऑगस्ट 2023ला इथे ग्रामपंचायत उभारून ह्या गावाचं कामकाज हे इथून सुरू झालं. ह्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या पटांगणातून मी हे सांगताना आपण जर पाहिलं तर पाठीमागे ह्या डोंगर कुशीमध्ये ते गाव आहे तसंच आहे. त्या ठिकाणापासून काही अंतरावरच या गावाचं पुनर्वसन केलं गेलं आहे. या नवीन ग्रामपंचायतीमध्ये आता या गावाचा कारभार देखील सुरू झालेला आहे. मात्र जुन्या गावामध्ये त्यांच्या ज्या आठवणी होत्या, ती मंदिरं असतील, ती शाळा होती आणि एकूणच त्या गावाची जी रचना होती, त्या गावातले जे काही आबालवृद्ध होते, त्यांच्या आठवणी अजूनही त्यांच्या मनामध्ये तशाच रुंजी घालत आहेत. आज या घटनेला 10 वर्ष झाली, मात्र अजूनही त्यांची जखम ही तशीच ओली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद शेटेसह अविनाश पवार, NDTV मराठी, माळीण, पुणे.